सांगा जिलेबी जिलेबी फरसाण वाढदिवस आहे त्यासाठी त्यांचं एक पर्यंत आभार करूया मग त्यासाठी अनिव्हर्सरी पण गाणं म्हणूया ठीक आहे पहिलं त्यासाठी आभार करूया तुम्ही मुलांच्याकडे खूप छान पद्धतीने लक्ष देता म्हणजे असं नमस्कार आज पाडवा आहे पाडव्याची शुभेच्छा तुम्हाला आशाग्राम मध्ये तुम्ही किती वर्षापासून इथं सेवा करताय आणि आज पाडव्याच्या निमित्ताने मुलांना पुरणपोळी पण दिली आज कसं वाटतं तुम्हाला एकदम खूप छान असं नेहमी वरचीवर असं 15 दिवसांनी 8 दिवसांनी असं मुलाला काहीतरी वेगळं बनवून देत काहीतरी वेगळं असं बनवून देत त्या मुलांना देताना खूप छान वाटत सकाळी नाश्ता वेगळा दुपारी 1 वाजता जेवण वेगळं 4ला नाश्ता ताई नमस्ते एकंदर शेड्यूल कसं असतं इथलं दिनक्रम कसा असते नाश्ता किती वाजता असतं जेवणात काय 8 वाजता नाश्ता काय काय देत हां हां रविवारी पाव असतात जाम पाव अच्छा सोमवारी पावभाजी असते हां हां मंगळवारी उपीट असते हां हां गुरुवारी पोहा असतो हां हां गुरुवारी फरसाणा अच्छा शुक्रवारी साबुदाणा एक मिनिट आणि मग शनिवारी सगळं सकाळी आज सगळं बनवलं म्हणजे पोळी कुरवडं भजी वगैरे सगळं मुलांची पण मदत होते आपल्याला इथं आणि मुलांना एखादी गोष्ट सांगितली तर ते आवडीने करतात मनापासून करतात दोघी आणि मुलं पण आहे 3 जणी आहे आम्ही ते सुट्टी आहे त्यांना आलाय ना सुट्टी आहे हां 4-5 मुलं आहेत सगळं व्यवस्थित सगळं म्हणजे व्यवस्थित काम करतात फक्त त्यांना प्रेमाने सांगितलं करतात सगळं म्हणजे असं सगळं स्वच्छ आपण करणार सगळी मुलं तुम्हाला आई म्हणतात म्हणजे एवढं प्रेम आहे आईबद्दल आई म्हणतात हां आणि हां 2-3 वेळा एकदा मच्छी असते अंडी फ्राय असते ती मच्छी फ्राय असते हां हां चिकन असते मटन असते ते बिर्याणी असते हे सगळं खाल्ल्यानंतर मग मुलांची मनं अगदी तृप्त होतात हो रोज म्हणजे खूप वेगळं असतं एक वस्तू दिली ना तर ती 4 दिवसांनी द्यायची लगेच उद्या द्यायची नाही आणि एखादं मेनू आवडलं तर मुलं पण सांगत असेल ना आई खूप लगेच सांगतात आई खूप छान बनवलंय आणि आम्हाला आवडलं हे दररोज ऐकायला मिळत असेल हो रोज सांगतात हे अशी मुलं आहेत म्हणजे कसं आहे की उपेक्षित थोडीशी मुलं आहेत मग त्यांना इथं प्रेम भेटतंय या आशाग्राममध्ये फादर आहे तुम्ही आहे सगळे तुम्ही अगदी हां हां अतिशय महत्त्वाचं इथं स्वच्छता आहे शिस्त आहे सगळीकडे आहे हां हां सगळीकडे म्हणजे आमच्या किचनलाच आहे म्हणून नाही आता तुम्ही सगळीकडे पाहिलं तुम्हाला देखील काम करताना एकदम असं समाधान वाटत असतं वाटतं चालत येतं जायगावर ना तुम्ही गेले 13 वर्ष झालं तुम्ही इथं सेवा करता
दरवर्षी काही ना काही प्रोजेक्ट सगळ्या डॉक्टर त्यांचे कम्प्लीट करत राहायला त्यांच्या डॉक्टरची कंटिन्यूस आहे की झालं पाहिजे.